एकादशी आहे, त्यामुळे नाही का म्हटलं की आज एका तरी देवाचं दर्शन घडलं पाहिजे. तर आई म्हणत होत्या की महादेवाचं तर किती छान मंदिर परिसर खूप छान आहे बघा. आणि पाऊस चालू झालेला आहे. पहिली एकादशी आहे ना आज. हो, फोटोशूट करायचं होतं. स्वराजला पण उपवास आहे आज. वेगळं वाटत आहे त्याला. माझा 2 वर्षाचा उपवास आज सुटलेला आहे. 2 वर्ष झाले. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का तुम्हाला नाही का आज पाहायला मिळणार आहे, आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये, गायत्री मातेच्या मंदिरात. आणि डुग्गूला घेऊन यायचंच होतं आम्हाला. आणि इकडे असं झालेलं आहे की वातावरण बरोबर नाही, पाऊसही झालेला आहे चालू. तर त्यामुळे नाही का आम्ही बघा, पाऊस पण आहे जोरात चालू, तर आम्ही इथं थांबत आहे. नमस्कार आई. नमस्कार. स्वराज काय करते बघा, ते घंटी वाजवायची हे ना स्वराज. काय करायचं तुला हे स्वराज? तर बऱ्याच दिवसापासून यायचं म्हणत होतो आम्ही. तर नाही का डुगला घेऊन यायचं होतं. आम्ही कधी आलतो आपण? जेवायला आलतो. हां, जेवण करायला आलतो मागं. तर महाप्रसाद भंडारा वगैरे चालूच राहते. मी मंदिर वगैरे तुम्हाला दाखवलेच आहे. मी खूप छान मंदिर आहे, परिसर पण खूप छान आहे. हा आणि महादेवाचं मंदिर पण आहे. आणि आज नाही का आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे आषाढी एकादशी. तर नाही का आषाढी एकादशी आहे, त्यामुळे नाही का म्हटलं की आज एका तरी देवाचं दर्शन घडलं पाहिजे. तर आई म्हणत होत्या की महादेवाचं तर दर्शन घेतलं की आपल्याला विठोबाचं दर्शन घडून जाईल. मस्त मूर्ती वगैरे आहे इथं. याला काय म्हणतात? गडती आहे ना? हां, गडती पण आहे. किती छान मंदिर परिसर खूप छान आहे बघा. आणि पाऊस चालू झालेला आहे. आता लगेच जायचं, आम्हाला थांबावं लागेल का काय माहिती आता. तर असं आहे, आम्ही घाई गडबडीत आलो. तर इथं वडाचं झाड पण आहे, खूप छान आहे परिसर वगैरे. तर आता लगेच आम्हाला निघायचं घरी, कारण पावसाचं वातावरण आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे खूप. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. हो ना, पाऊस चालू झाला, थांबावं लागलं आपल्याला. चला तिकडे थांबू. इथं मंदिर वगैरे खूप छान आहे. तर आरती वगैरे दिलेली आहे गायत्री मातेची. असं आहे, परिसर पण खूप छान आहे. तर इतकं देणगी वगैरे जमा करत असतात, पायजा पडसान. तर आता जायचं आहे आम्हाला इकडं. आता महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, तुम्हाला दाखवतेच महादेवाचं मंदिर. हे एक लोटा जल आणलेलं आहे. हाय डुग्गू, कुठे आलो आहे आपण? हां, कुठे आलो आहे? तर अचानकच पाऊस चालू झाला. खूप पाऊस पडत आहे बघा. याच्यात काही दिसत नाही व्हिडिओमध्ये बरोबर. वातावरण बघा कसं आहे. आणि इकडं काय चालू आहे? इकडे आमच्या डुग्गू खेळत आहे. डुग्गूला स्वेटर नाही, काहीच नाही. कसं जवळ मंदिर होतं त्यामुळंच आम्ही नाही का हे केलं ना. हां, तर असं आहे. आम्हाला काही माहीत नव्हतं एवढं पावसाचं वातावरण होईल म्हणून. तर इकडं शमीपत्राचं झाड आहे, ते घेतलेलं आहे शमीपत्र आम्ही. हे महादेवाला वाहतात. हां, तर आहे याला नाही का पहिले सोंदळ म्हणत होते ना. तर बघा, हे महादेवाला वाहतात, ते घरी घेतलेलं आहे म्हणून ते वर मोठं झालं. हो का, म्हणतं म्हटलं मी. आणि त्याला फुलं वगैरे येतात ना छान. हां, आणि हे डुग्गू बघा किती तडतड तडतड चालू आहे डुग्गूचं. काय रे असं स्वराज? नमस्कार मित्रांनो. तर बघा आपला स्वराज काय झालेला आज. काय आज काऊन पाहताय तू असा लाईटाकडं? आमच्या स्वराजची पहिली एकादशी आहे ना आज. फोटोशूट करायचं होतं. स्वराजला पण उपवास आहे आज. आहे ना स्वराज? काय चालू काय मी त्याचं? काऊन असा एक तर शांत बसलेला आहे? पिलू काय असं? एकदम घाबरल्यावर झालेला तो, माहिती आहे काऊन? कपडे घातले त्यानं वेगळं वाटत आहे त्याला. भारी भारी झाले. एकदम शांत बसला मस्त पैकी. हा, जसं कोणी पंढरीचा चोर धरला. धरीला पंढरीचा चोर आहे ना. अरे खाण्याची वस्तू आहे का बाळा? काय काय खायचं? माळ खायचं का टाळ खायचं?
काय झालं? किती वाजता लुक करायला नाही काय झालं? किती वाजता करायला ते पहा ना. हा. लेकराचा आनंद बघायचा ना, कसं कसं करते काय, तर त्याची तयारी तर दिली आपण मेकअप करून, पण ते लुक पाहिजे किती मस्त करते. खाली बसून लगे आयुष्या करण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाची शाळा भरली. मागच्या वर्षी आपण याच्या वेळेस कुठे होतो एकादशीला? एकादशीला इथंच होतो आपण. हा तिकडे मंदिरात म्हणजे तिकडच राहतो. कुठे होतो? तिकडे होतो. हा. आणि यावर्षी इकडं आहे. आणि सुराजची पहिली आषाढी एकादशी आहे. बघा आणि मस्त लुक केलेलं इकडं. आमच्या सुराजकडून पुन्हा एकदा सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आखाडीच येणार आहे. वाव किती भारी. इकडे फोटोही काढणं चालू आहे आता. तिकडे अंदर पड. मग आई मस्त दिसते. आई किती खुश झाली. हा खरंच दिसते. इकडे औषध पासून चालू आहे सुरजला. आणि आपला जे आहे कालचा उपवास होता. हो. आणि आषाढी आज एकादशी एकादशीचं सर्वाला होतं. आणि आजचं काय आता? आज उपास सोळाचा बारशी आहे ना. हां बारशी आहे का द्वादश नैवेद्य असते? वगैरे केलं. द्वादश असते का बारस असते? ते एकच असते. एकच आहे ना? हा. पण कसं आहे उपास म्हटल्यावर आणि दुसऱ्या दिवशी सोडत आज असते. मेन म्हणजे कसं आहे, हं. आज वाघाट्या खात असतात म्हणतात. वाघाट्यावर नाही का उपवास होत होता. त्याचं महत्व काही मला माहित नाही एवढं, पण पण ते आता गावकडे आहे सर्व काही. इकडे काहीच नाही आहे. आदल्या दिवशी आणतो. इकडे काहीच नाही आहे. गावकडेच आहे सर्व काही. कारण आई आता काही आणत भेटत होती, आई नाही आहे. म्हणत होते त्या दिवशी दिसलं. मी पाहिलं मला काही भेटलं नाही. एक दोन ठिकाण पाहिलं. असं बघा काय चालू आहे. काय चालू आहे? झोपाचं आता. झोपेचा टाइम झाला डबल. हो. एकदा झाला आणि आता दुसऱ्यांदा. हो. काय म्हणायचं आहे तुला बाळा? बोल ना. इकडे बघून नाही, बोल. ते तुमच्या इकडे खाऊन बघत आहे माहितीये का. तुमचं हा. look बदललं ना आज. अच्छा त्यामुळं का वेगळं वाटत आहे त्याला. तुम्ही दाढी माझा 2 वर्षाचा उपवास आज सुटलेला आहे. 2 वर्ष झाले हा. सेविंग करून. आज सेविंग केलेली आहे पूर्ण क्लीन. नाहीतर म्हणून तो पाहत हा. आहे एकदम. काय केलं बापानं? आहे ना रे? आता पप्पू द्यायला यायला मोकळं. चांगलं दिसत आहे पण लुक नाही. स्वराज चांगलं आता पण पाहिजे होतं ते, पण बस दिवसांत केलेलं आहे. आणि एक तर वातावरण पण तसं राहतं ना. बघा तुम्ही म्हणत होते की डुकूला स्वेटर वगैरे, तर बघा असं झालेलं आहे पॅक पूर्ण आमचं स्वेटर वगैरे घालून. आणि तुम्हाला नाही का आमची शेगडी वगैरे आज दाखवते. शेगडीचा वातावरण किस्सा. जे आहे इकडे बघ. हम्म. आज माझा एक उपास सुटलेला आहे. ते आता आपला उपास कशा सुटणार आहे? आता काय लाईन गेली ना शेगडीवर, कसं काय करणार. मग मी काय केलंय, भाजी बनवली आणि पोळ्या राहिल्या. पोळ्या 2-3 टाकल्या याचा उपवास आहे. आणि लाईट गेली. तर डुकूचंही बनवायचं आहे. तर आता बनवायचं. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा लाईट गेलेलं आहे, तर अंधारच आहे पूर्ण घरामध्ये. तर बघा भाजी करून घेतली वेळेवर, तिथे बरं झालं. आणि पोळ्या करायच्या म्हटलं तर पोळीशिवाय कसं काय जेवण करणार. तर नाही का 2-3 पोळ्या टाकल्यात. लाईन गेली. हां तर येणारच लाईन. लाईन आला करून मग आता उशीरच होतो. तर आता आम्हाला पण गावाकडे जायचं आहे. पण पाहू आम्ही कसं काय करायचं, काय तर आणखी नक्की नाही झालेलं आहे. तर यांना म्हणत आहे मी आखाडीला, मला जाऊ द्या माहेरी. पण यांचं काय चाललेलं आहे, हे म्हणतात की जाऊ. पण मला सुचत नाही ते शेगडीवर गॅस भेटून नाही राहिला. पण हेच गावाकडचं झालं. काहीच नाही सध्या नक्की. पहिले आपलं जे आहे नाही पण तयारी मला करायची. माहेरी जायचं. इकडे अंधार पडत सर्व. माहेरी जायचं म्हटलं तर तुम्ही ते पण नाही म्हणत. मग कसं काय शक्य होणार, हो तुम्ही सांगा ना. स्वराज मामाच्या घरी जायचं का? आखाडी मामाच्या घरी मग जाऊ. आखाडीला जात नसतात का? जरूर थोडे की मग जरूर अधिक झाला दोंड्याचं झालं. तुमचं नेहमीच असते हो की जायचंच आहे, माहेरी जायचंच नाही. ती इच्छा ना जायची विठ्ठलाच्या दर्शनाला. बघू आपण झालं तर जाऊच आपण, आहे ना रे. पण आता एकादश झाली, आता काय हो ना, तेच यात्रेसाठी आला. यात्रा आहे. आणि कसं आहे, बरेच दिवस झाले दर्शन घेतलं नाही विठ्ठलाचं. म्हटलं तर आता पिंजरला जायचं दर्शनाला. ठीक आहे. आपलं गावकडं जर झालं तर आपण तिकडे जाऊ आणि इकडे जाऊ. म्हणजे कसं आहे, वर्षातून एकदा तरी नाही का डुगूला नेलं पाहिजे ना दर्शनाला. आपल्या घरचा देव आहे ना. बरं ठीक आहे चालतंय. चला भेटू आपण. तसाही व्हिडिओ मोठा होत आहे. हो
काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि झाला पाहिजे का नाही पाहिजे ते पण कमेंट सांगा एकदा है ना. आणि बघा पावसाचं वातावरण होत आहे पण पाऊस काही पडत नाही आहे. आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल आमचं की पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर असं आहे, नुकसानीचीच कामं चालू आहे या महिन्यामध्ये आमचं. तर पाहू आता कसं काय करायचं काय नाही. चला बाय का सुराज. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि फॉलो देखील करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.